नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण मंदिरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल बोलणार आहे। मंडळी, अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधण्यात येत आहे आणि तिथं येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। त्या निमित्तानं केवळ अयोध्याच नाही तर संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। विविध कार्यक्रमाचं त्या निमित्तानं आयोजन करण्यात येत आहे आणि आपणच कसे खरे राम भक्त आहोत, आपलीच भक्ती कशी श्रेष्ठ आहे, असे अनेक आविर्भाव दाखवण्याची स्पर्धाच या सगळे नेते मंडळीमध्ये लागलेली आहे। एकाने एक केलं की दुसरं करतोय, अक्षरशः स्पर्धा दिसते आहे। 4 दिवसांपूर्वी 12 जानेवारी रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। त्यानिमित्तानं नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेर स्वच्छता केली। त्याचा व्हिडिओ, त्याचे फोटो अपेक्षेप्रमाणे व्हायरल झाले आणि तिथंच म्हणजे नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून देशातलं प्रत्येक मंदिर स्वच्छ करण्याचं आवाहन आपल्या जनतेला केलं। 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीमध्ये अयोध्येत बांधण्यात आलेल्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना या मंगलमय प्रसंगाच्या निमित्तानं देशातली सर्व मंदिरं स्वच्छ व्हावीत हाच त्यामागचा सरळ शुद्ध हेतू आहे आणि खरोखरच यासाठी पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदनच करायला हवं। स्वच्छतेचं अलीकडच्या काळामध्ये कुणी जर महत्त्व पटवून दिलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच दिलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही। स्वच्छ भारत अभियान राबवून त्यांनी देशभर स्वच्छता मोहीम राबवली आणि अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी सर्व देशातील मंदिरं स्वच्छ करण्यासाठी जनतेला हाक दिलेली आहे। मोदींना मानणारा वर्ग प्रचंड आहे, त्यामुळं लागलीच मंदिर स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी आपल्याला दिसू लागली। नेते मंडळी देखील या कामात सरसावली आहेत। नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंदिर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले। फडणवीस यांनी मुंबईतलं जे मुंबादेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता केलेली त्या व्हिडिओमधून दिसते, फोटोमधून दिसते। पंतप्रधान मोदी असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस असतील यांनी केलेली सेवा ही स्वागतार्हच आहे, परंतु या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित होत आहेत। लोक याविषयी स्पष्टपणे बोलत आहेत की ही मंदिर स्वच्छता मोहीम खरं तर एका दिवसासाठी नाही तर कायम स्वरूपी कशी राहील याचा विचार या निमित्तानं व्हायला हवा आणि केवळ मंदिरच नाही तर सर्वच ठिकाणी स्वच्छता राहील यासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील राहायला हवं। आणि या निमित्तानं एक बाब मात्र खटकते, ती म्हणजे ही सर्व नेते मंडळी जी आहेत ती स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली स्वच्छ केलेल्या जागेवरच झाडू पोछा करताना का दिसत आहेत। स्वच्छताच करायची आहे, झाडूच मारायचा आहे तर ज्या मंदिरात तुम्ही हे शूट करताय तिथंच आजूबाजूला मंदिराच्याच परिसरामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य तुम्हाला बघायला मिळेल, तिथं झाडू पोछा करा म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छता तरी होईल आणि तुम्हाला मानणारे तुमचे जे फॉलोअर्स आहेत ते देखील त्यातून धडा घेतील, त्यांच्यावर देखील स्वच्छतेचे संस्कार होतील आणि केवळ तुमचे फॉलोअर्सच नाही किंवा तुम्हाला मानणारेच नाही तर सर्वांवरच स्वच्छतेचे संस्कार होण्याची गरज आहे खरं तर। आणि तुम्ही महत्त्वाच्या पदावर असल्यानं तुम्ही जर कामातून आदर्श घालून दिलात तर आपल्या देशातील घाणीचं साम्राज्य नष्ट होऊन इथं स्वच्छता नांदेल। खरं तर स्वच्छता किती महत्त्वाची हे वेगळं सांगायची गरज नाही, ती खूप महत्त्वाची आहे। अस्वच्छतेमुळे अनेकदा रोगराई पसरते, स्वच्छता राखली गेली तर बऱ्याच अंशी रोगराई कमी होईल, शिवाय आपला परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ दिसेल। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल आपल्याकडं आषाढी अमावस्येच्या निमित्तानं आपल्या गावातली जी मंदिरं आहेत ती स्वच्छ पाण्यानं धुतली जातात, त्याला काही भागामध्ये गाव सुताकणं असं देखील म्हणतात। हे करण्यामागचा उद्देश काय असतो तर आषाढ महिन्याच्या मागं पुढं रोगराई पसरली जाते आणि ही स्वच्छता जर आपण केली तर रोगराई कमी होते, असा एक दृढ विश्वास वर्षानुवर्ष आपल्या समाजामध्ये। म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी वेगळं काही सांगितलं नाही, आपल्याच संस्काराची आठवण
आपल्याला त्यांनी करून दिली आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की तुम्ही खूप चांगला संदेश या निमित्तानं देत आहात, त्यामुळे स्वच्छ असलेल्या जागेवर झाडू पोछा करून तुमचं हसू करून घेऊ नका, एवढंच. बाकी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली लिहा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो, लाईक करा. धन्यवाद.